ब्रह्म साक्षात्कृतीस्तु एवं विचारेण विना दृढा आप्तोपदेशमार्गेण न संभवति कुष्ठचेत्. ब्रह्म साक्षात्कृतीस्तेवं विना विचारेण विना दृढा. ब्रह्म साक्षात्कृती म्हणजे ब्रह्म साक्षात्कार, अंतिम अवस्था, शेवटची अवस्था असते ना. ज्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर अनेक द्वंद्व कोणत्याही प्रकारे नाही, स्वरूपस्थितीला शेवटची अंतिम स्थिती असते. विचारचा गर्भाचा त्याच्यामुळे श्रीगुरूच्या द्वारा महावाक्याचा उच्चार झाल्यानंतर जी स्थिती प्राप्त होते त्याला ब्रह्म साक्षात्काराला. त्याची सरली, कारण त्या महावाक्यामध्ये, ते महावाक्य कोणाच्या मुखातून आलं पाहिजे? श्रीगुरूच्या. आणि त्या वाक्याच्या द्वारा आणखी कोणती अवस्था प्राप्त होते? ब्रह्म साक्षात्कार. सफलता संपला. विना विचारे न दृढ. त्याला कोणाचं साह्य जर लागत असेल तर विचाराचं साह्य लागत असं आहे. कारण अज्ञान नावाचा प्रतिबंध असतो, तो अज्ञान नावाचा प्रतिबंध ज्ञानानेच निवृत्त होतो. कशाने? बरं, ज्ञानाशिवाय नाही. ज्ञानेन सदृशम पवित्रमे तत्स्वयं योग संसिद्ध असं आहे. विना ब्रह्म, ते कोणतं ज्ञान पाहिजे? सामान्य ज्ञानामध्ये भौतिक ज्ञान असतात. भौतिक ज्ञानाने पैसा मिळत असतो. पण समाधानाकरता कोणतं ज्ञान पाहिजे? विना आत्मज्ञानाशिवाय समाधान प्राप्त होऊ शकत नाही, नाही का? मग अर्जुनाला सुद्धा भगवंताने कोणतं सांगितलं? ब्रह्माने, नाही का? शुकाचार्याने परीक्षितीला काय सांगितलं? मरणाचं संकट येऊन पडलेलं होतं ना तुम्हाला, साप चावून काय होता? मग परिस्थिती कशी? ज्यावेळेला माणसाला कळत असते की एखादा ऑपरेशन होण्याच्या अगोदर बघा त्या पेशंटची काय स्थिती असते, जगतो का? काही डॉक्टर म्हणत असतो कमी जास्त झालं आम्हाला, ते सह्या घेतो बोलतात. ते ऑपरेशन करता करता गेलं तर आमच्यावरती काय नाही, सांगा करायचं की? मग ते माणसात जे होईल ते होऊ द्या, पण काय करा. मग एकदा का ऑपरेशन सफल झालं म्हणजे चेहऱ्यावर काय दिसतो? दृष्टांत सिद्धांतच आहे. तरी परीक्षेची स्थिती कशी आहे अशीच आहे बघा. पण एकदा का शुकाचार्याचा हे झाल्यानंतर, ज्ञान सांगितल्यानंतर, मग ते शुकाचार्य विचारतात परीक्षितीला, म्हटलं आजचा तुझा मरणाचा दिवस आहे, तुझं आज काय होणार? साप चावून काय होणार आहे? मग तो काय उत्तर देतो परीक्षिती? नाही जावे मरावे, मरण नावाची वस्तू आम्हाला नाही. अमर ज्याला अमरत्व प्राप्त करून, शरीराने अमरत्व प्राप्त होत असतो का बोधाने? मुक्ताचं शरीर काय पडत नसते का? ज्याप्रमाणे पामाराचं शरीर पडते तसं मुक्ताचं शरीर पडते. बोध असतो, काय असतो? मग तो शरीरामध्ये राहतो, शरीरामध्ये, पण अशरीरी बोध. शरीराचा आणि माझा काही संबंध. जीव मारो विसरले बोधाची हवे. तुम्हाला याच्यामध्ये 10व्या अध्यायामध्ये मच्चित्ता मधवत प्राण. म्हणून ब्रह्म साक्षात्कृतीस्तु एवं विचारेण विना नृणां आप्तोपदेश मात्रेण न संभवति. बस आप्ताने केवळ आणखी उपदेश केला तेवढ्यावर काम भागत नाही, त्याच्याकरता विचार असावा लागत होता. अविचाराची निवृत्ती कशाने होत असते? नाही तर ज्ञान निष्फल होईल ना. काय होईल? हे नुसत्या परोक्ष ज्ञानाने काम भागत असते का? मग ते परोक्षाचं रूपांतर कशात झालं पाहिजे? पदार्थ पाहून कुठे भोगलाच आहे का? मग त्याचं काय व्हायला पाहिजे? कोणीतरी आपला ग्रस्त जराचा आडमुठ्याच होता बघा, जेवायला बसला, काय बसला, जेवायला बसला. मग आता काय, काही तिखट बिकट जास्त, तिखट जास्त खाण्यात आलं, हा ऊ करायला, पाणी पाणी करायला लागलं बघा. ते बाईनं काय केलं बघा, याने पाणीसुद्धा येऊ दिलं नाही. तर जेवायला काय केले? मग कुठं पाणी, कुठं आहे? पाणी पाणी करायला लागला.
मग ती बाई आपली स्वयंपाक करत होती. तिने तिच्या 2-3 शिव्या काय केल्या म्हणून हासडल्या बघायला. मग तिलाही राग आला. तिला विहीर होती, काय होती. मग ती म्हणायला लागली, म्हटलं विहिरीत काय आहे, प्या की पाणी. मग विहिरीतल्या पाण्याने ताण जात असते का, ते पाणी कुठे यावं लागतं, प्याल्यात यावं लागतं. विहिरीतलं पाणी कुठे, आणि ते प्याल्यातलं पाणी सुद्धा काय करते, आलं का. त्याचं परोक्ष ज्ञानाचं रूपांतर कशात व्हावं लागतं, आणि ते अपरोक्ष ज्ञान बंध निवृत्ती करते. केवळ परोक्षाने काम भागत. मग ते विहिरीतलं पाणी कुठे जावं लागतं, पोटात. म्हणून आलं लक्षामध्ये, अपरोक्ष व्हावं लागतं. काय व्हावं लागतं, कारण तुझ्या इथे सांगतो, परोक्ष ज्ञान अज्ञान श्रद्धा प्रतिपज्ञाने परत अविचारोप परोक्ष ज्ञानास्य प्रतिपज्ञका. परोक्ष ज्ञान, परोक्ष ज्ञानाने काय होत असते, जर अश्रद्धा परोक्ष ज्ञानाला प्रतिबंध अश्रद्धा आहे. श्रद्धाच नसेल तर तो कोणत्याही कार्यामध्ये प्रवृत्त होऊ शकत. अगोदर काय पाहिजे, श्रद्धा. भांडवल गाठी तरी तुमच्या कितीचा 13वा 17वा अध्याय वाचा ना. 3 प्रकार श्रद्धेचे सांगितलेले आहे. यशास्त्र विधी श्रद्धे यजंते श्रद्धयान तेषां निष्ठा तुका त्रिविधा भवती श्रद्धा दयिनां सात्विकी राजसी जैव. त्याच्यामध्ये सत्वगुणी असावे लागते. यद्यता चरती संताची आहे पायी सर्व वेदात. श्रद्धा हे ब्रह्मज्ञानाचं साधन आहे. विश्वास नसेल तर काम भागत नाही. मग परोक्ष ज्ञानाला प्रतिबंध कोण करते, तिथे अश्रद्धा. हे बा, परोक्ष ज्ञान अश्रद्धा आणि प्रतिबंधात नेतरत. म्हणून परोक्ष ज्ञानाला अश्रद्धा प्रतिबंध करते. आणि अविचारो परोक्ष ज्ञानाचे प्रतिबंधक. आणि अविचार हा अपरोक्ष ज्ञानाला काय करतो, प्रतिबंध करतो. अविचारो अपरोक्ष ज्ञानाचे प्रतिबंधक. बरं का, आलं लक्षामध्ये आहे ना श्लोक. परोक्ष ज्ञानाला अश्रद्धा प्रतिबंध करते आणि अपरोक्ष ज्ञानाला अविचार प्रतिबंध. विचाराप्य अपरोक्षेण ब्रह्मात्मानं न वेत्ति चेत् अपरोक्षावसानत्वात् भूयो भूयो विचारे. विचाराप्य परोक्षेण अपरोक्षेण ब्रह्मात्मानं न चेत्य. अविचार काय करत असतो, आत्म्याचं ब्रह्मरूपाने आपल्याला ज्ञान होऊ देत नाही. आलं का लक्षामध्ये. प्रतिबंध काय करत असतो, हे पाय एखाद्या माणसाला ताप आला, त्याला साखरसुद्धा काय लागत नाही. मग तापा काय आहे, मग आपलं कार्य करतो ना तो. तेव्हा विचार आपल्या परोक्षेनं ब्रह्मात्मानं चेत्य. म्हणून अपरोक्ष ज्ञानाला अविचारा प्रतिबंध असल्यामुळे आत्म्याचं ब्रह्मरूपाने ज्ञान होऊ देत. म्हणून अपरोक्ष अवसानत्वात भूयो भूयो विचारे. अपरोक्ष अवसानत्वात अपरोक्ष ज्ञान होण्याकरता एकदा विचार करायचा की पूर्ण पाठ होईपर्यंत. आम्हाला ज्ञानेश्वरी पाठच होत नाही, आपलं भाऊ पाठच होत नाही. म्हणलं म्हणतो किती वेळा, म्हणलं 2दा वाचतो, पाठ होत. कुठपर्यंत खोकावी लागते, पाठ होईपर्यंत. न पाहताना भरकन काय झाली पाहिजे, पाठ झाली. तिथपर्यंत काय करायचं, ज्याची जशी प्रतीक्षा असेल त्याप्रमाणे
विचार भोवी पाठ करता करता नाचता मध्यंतरी आला धार. 1 तास जरी गेला तरी एक भोवी काय होत नाही. अपरोक्षावसानत्वात अपरोक्ष ज्ञान होईपर्यंत भूयो भूयो विचारित पुन्हा 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 पुन्हा. ते तुमच्या पपायाचा बोल असतो ना, एकाएकी बसतं का तो, मग तास तास बोल काय करत बसतात. ते पांडुरंग भाऊ असायचे बाप. आजचा दिलेला बोल जर तो वाजून दाखवला तर आलं नाही तर बाप पुन्हा देत नाही. एक गोष्ट म्हणत कालचा बोल तुला काही वाजून दाखवता येत, वाजवून दाखवता आलं तर पुढचा बोल द्यायचा. म्हणून अपरोक्ष ज्ञान होईपर्यंत आपण त्याचं काय करायचं, चिंतन करायचं. बा विचारांना मरणम नैवात्मानम लभेत चेत जन्मांतरे लभते दैव प्रतिबंध इक्षती विचाराप्य अमरणम ब्रह्मात्मानम नजे. मला एक वेळ नाही, बरं मरेपर्यंत काय केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. मरेपर्यंत विचार करूनही सुद्धा जर ब्रह्मात्म्याने ध्यान होऊ शकत नसेल तर मला जन्मांतरे लभते प्रतिबंधक. बरं का, तो काय करतो, या जन्मात ज्ञान होऊ देत नाही. मग केलेला विचार फुकट जातो का, नाही का. पुन्हा दुसऱ्या जन्मात त्याला तो विचार काय होतो. कल्पना करा आपण एखादी ओवी आहे, पुष्कळ भोकली, पाठ काही झाली नाही, झोप लागली, पुन्हा उठला तर पुन्हा आणखी फुकट गेलं का मागचं. त्याप्रमाणे या जन्मात जरी आपल्याला परमसाक्षात्कार झाला आहे, पण हे साधन केलेलं आहे ना, पुढच्या जन्मामध्ये योग आल्याशिवाय केलेला विचार कधी फुकट जात नाही, परमार्थ कधी काय होत नाही. संसार किती करा फल प्राप्त होत नाही. एखाद्या पोराला विचारलं, म्हटलं सुंदर कीर्तन करतो काय, म्हटलं किती दिवस की हे होतं, म्हटलं 2 महिने आळंदीत सार महात्म्य असते, कोणतं महान असते, त्याचा काय होत असतो. कधीही परमार्थ पकड एकदा जरी आणखी ऐकलं तरी त्याचा परिणाम झाल्याशिवाय निराशा करण्याचं काय नाही. मारती होती संस्थेमधले आणि पंचदशीचा पाठ असायचा. पंचदशीचा पाठ सोडून द्यायचा, झाडाखाली जाऊन बसायचं. म्हणलं मी फक्त काय ऐकेल ज्ञानेश्वरी. म्हणलं काय, मला म्हणलं हे झेपत नाही. आणि माझ्या मारती ऐकत जा पंचदशी, ती टीकेतून सांगायची भाऊसाहेब. म्हटलं ऐकत जा. मग त्यांना धीरे धीरे मग इतकी तयारी झाली तर दुसऱ्याला पंचदशी सांगू लागला. कोणाला, केलेला परमार्थ फुकट जात नाही. आज जरी योग्यता नाही तरी उद्या आल्याशिवाय राहत नाही. परमार्थ मग लोकेश आनंदगिरीचं तरी काय होतं तुम्हाला माहिती नाही का, तो पाठातच बसेना, कोणत्या पंचदशीच्या पाठात बसेना. ज्ञानेश्वरीच्या बसतो म्हणायचे ओवे भांग अभंगाच्या नाही असं होतं. अरे ओ बॅगाच्या अभ्यागाच्या पाठाला बसायचं, मला पाठच होत नाही बाकीचे गाव. आणि पुढे तो इथून गेला, जना आखाड्याचा हे झाला, लोकेश आनंद गेला. कुंभामध्ये आम्हाला भेटला. आम्ही त्याला विचारलं, म्हटलं का 74च्या कुंभामध्ये. तो म्हणे आमच्या आखाड्याचा एका दिवसाचा खर्च 40,000 आहे. किती, जुना आखाडा. मग जाऊ द्या. एक दिवस मी कशा करता सांगितलं, जरी आणखी एकाएकी अवगत झालं नाही तरी चिकाटीने त्याच्या अवगत झाल्याशिवाय राहत नाही. पहिल्या सुरूची अवस्था वेगळी असते, नंतरची अवस्था. इथं एक विद्यार्थी होते आपले हरदासजी, शाळाच शिकलेला नाही बा, काही नाही. आणि पुढे पाटी पेन्सिल घेऊन असले. त्याला गीतेच्या श्लोकाची संधी आहे, ऊर्ध्व मूळ मदस्या का कुठं म्हणता येईल, ऊर्ध्व मूळ मद. तो व्याकरणाचार्य झाला.
वेदांताचा आचार्य झाला. कशाचा? आणि भागवताचार्य झाला. त्याच्याजवळ असलेल्या पोराला म्हणत मला भागवत येत नाही. म्हटलं ओठ तिथून भागवत येत नाही म्हणतो माझ्याजवळ कशाला बसतो. पण हाडाचा वारकरी होता. गुजरातमध्ये प्रधानाचार्य होता. आणि पुढे इथे देह ठेवण्याकरता कुठे आला. मग वारकरी होता ना. म्हणजे ते अभ्यासाचे सांग 12व्या अध्यायामध्ये अभ्यास सांगितलेला आहे ना. अभ्यासप्य समर्थोसी मत्कर्म. एक सर्प प्रांजळे केले अभ्यासाची काही सर्वता या लागे माझ्या ठाई. तेव्हा मरेपर्यंत अभ्यास जरी केला तरी आला नाही तरी पुढच्या जन्मात प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. ते 30वा आकडा चांगला आहे. द्वादशीचा दिवस आहे.